शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये। शेतकरी मित्रांनो, आपण कापूस पिकाचा जर विचार केला तर सध्या कापूस हा वाढीच्या स्टेजमध्ये आहे आणि कापूस पिकाला पाते देखील लागायला सुरुवात झालेली आहे। पण मित्रांनो, पात्यांची संख्या पाहिजे तशी लागलेली अजून तरी त्या ठिकाणी दिसत नाही आणि ज्या भागात पाते लागलेले आहेत त्या भागात पात्यांची गळ मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्या कापूस पिकातील पात्यांची गळ थांबवण्यासाठी आणि आपल्याला जास्तीत जास्त झाडाला पाते लागण्यासाठी आणि पात्यातील अंतरे कमी करण्यासाठी नेमके शेतकऱ्यांनी काय उपाययोजना केल्या पाहिजे, कोणती फवारणी आपण घेतली पाहिजे, यासाठीच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहे। खूप कमी खर्चात जास्तीत जास्त फायदा आपल्याला कसा झाला पाहिजे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर जर का तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकाची चांगली वाढ झाली असेल पण पाते जसे पाहिजे तसे लागत नसतील, लागले तर गळून जात असतील, त्यासाठी तुम्हाला बुस्टिट प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर भेटतं, याचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे। याच्या वापराने तुमच्या कापूस पिकातील पात्यांचे प्रमाण त्या ठिकाणी वाढेल, पाते गळ कमी होईल आणि जास्तीत जास्त पाते लागल्याला त्या ठिकाणी मदत होईल। टीटचे प्रमाण तुम्हाला 4 मिली प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। मित्रांनो, याचा वापर फक्त 4 मिली करायचा आहे, जास्त वापर करू नका, याचा रिझल्ट त्या ठिकाणी येणार नाही। ते शेतकरी मित्रांनो, यासोबत तुम्हाला चिलेटेड बोरॉन 20% वापर करायचा आहे। बोरॉन तुम्हाला 20 ग्रॅम प्रतिपंप या ठिकाणी वापरायचे आहे, याची फवारणी करायची आहे। मित्रांनो, बुस्टिट जर तुम्हाला भेटले नाही तर तुम्ही त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तुम्ही ऑनलाईन देखील ते बोलू शकता। किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बुस्टिट ऐवजी पायर या कंपनीचे प्लॅनोफिक्स हे देखील वापरू शकता। याचा देखील वापर तुम्हाला 4 मिली प्रतिपंप करायचा आहे आणि याच्या सोबत देखील तुम्हाला बोरॉन 20% घेऊन फवारणी करायची आहे। मित्रांनो, परत एकदा सांगतो, हवं तर लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या। बुस्टिट किंवा प्लॅनोफिक्स 4 मिली प्रतिपंप आणि चिलेटेड बोरॉन 20 ग्रॅम प्रतिपंप अशी तुम्हाला फवारणी करायची आहे। आणि मित्रांनो, यासोबत तुम्हाला इतर कोणतेच कीटकनाशक असेल, पीजीआर असेल, विद्राव्य खत असेल, बुरशीनाशक असेल, असे कोणतेच या ठिकाणी वापरायचे नाही, कारण याचा रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला येणार नाही। तुम्ही एकदा हे कॉम्बिनेशन वापरून बघा, रिझल्ट कसा आला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा। चला तर मित्र, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।